नमस्कार विद्यार्थ्यांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण संख्यांच्या प्रकारांबद्दल माहिती घेणार आहोत. अनेकदा हे संख्यांचे प्रकार कळले की इयत्ता 9वी मध्ये जे पहिलं प्रकरण आहे गणित भाग 1 मध्ये संच, त्यामध्ये संचांचे प्रकार समजायला सोपे जातं. त्यानंतर त्याच प्रकरणामध्ये गुणधर्म पद्धतीने संच लिहिण्यासाठी सुद्धा हे महत्त्वाचं आहे. इयत्ता 7वी 8वी गणितामध्ये सुद्धा संख्यांचे हे प्रकार आहेत. तसंच स्पर्धा परीक्षांमध्येही संख्यांच्या प्रकारावर प्रश्न असतात. त्यामुळे आधी आपण हे संख्यांचे प्रकार पाहू. पहिला आहे नैसर्गिक संख्या किंवा मोज संख्या. 1 2 3 4 5 पासून अनंतापर्यंत ज्या संख्या आहेत त्यांना नैसर्गिक संख्या म्हणतो आपण. त्यांची सुरुवात 1 पासून होते. यानंतर पुढचा प्रकार पाहू. नैसर्गिक संख्यांनंतर पूर्ण संख्या, होल नंबर्स. या नैसर्गिक संख्यांमध्ये 0 मिळवलं की त्या पूर्ण संख्या होतात. 0 1 2 3 4 5 6 पासून अनंतापर्यंत या आहेत पूर्ण संख्या. 0चा जर विचार केला आपण तर ती नैसर्गिक संख्या नाही. म्हणजे जेव्हा आम्ही 3 ही संख्या म्हणतो तर 3 ही नैसर्गिक संख्या सुद्धा आहे आणि पूर्ण संख्या सुद्धा आहे. 0 पासून पुढच्या प्रत्येक संख्या या नैसर्गिक संख्या आहेत आणि पूर्ण संख्या पण आहेत. फक्त 0 असा आहे की तो पूर्ण संख्या आहे पण नैसर्गिक संख्या नाही. आता पुढचा प्रकार पाहू. पुढचा आहे पूर्णांक संख्या, इंटिजर्स. तर याच्यामध्ये या पूर्ण संख्या सुद्धा आल्या. 0 पासून पुढे हे धन पूर्णांक आणि 0च्या आधी ऋण पूर्णांक. म्हणजे हे सुद्धा जसं इकडे धन पूर्णांक अनंतापर्यंत आहेत तसं यांची सुरुवात, पूर्णांक संख्यांची सुरुवात ही अनंतापासून होते. परत हे सगळे ऋण पूर्णांक, मग 0 आणि मग धन पूर्णांक. आता इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची. इथे कुठेतरी समजा ऋण 900 असेल. हा ऋण 900 जो आहे हा ऋण 899 पेक्षा लहान आहे. आता हा ऋण 899 मोठा झाला. तसंच इथे ऋण 7 असतील. हे ऋण 7 जे आहेत त्याच्या पुढे ऋण 6 आहेत. या ऋण 6 पेक्षा ऋण 7 लहान. नंतर ऋण 5, हे ऋण 5 ऋण 6 पेक्षा मोठे. ऋण 4 ऋण 5 पेक्षा मोठे. म्हणजे डावीकडून उजवीकडे येताना पूर्णांक संख्यांची किंमत वाढत जाते. या पुढच्या सगळ्या मोठ्या मोठ्या होत जाणाऱ्या संख्या आहेत. जेव्हा आपण उजवीकडून जेव्हा डावीकडे येऊ आपण तेव्हा संख्या लहान लहान होत जातात. हे ऋण 4 ऋण 3 पेक्षा लहान आहेत पण ऋण 3 ऋण 4 पेक्षा मोठे. उलट इकडे धन 4 धन 3 पेक्षा मोठे, कारण उजवीकडे जातो आपण, त्यांची किंमत वाढत जाते. 0 ऋण 1 पेक्षा मोठा आहे पण धन 1 0 पेक्षा मोठा. ते आहेत पूर्णांक संख्या. याच्यामध्ये ऋण पूर्णांक, 0 आणि धन पूर्णांक येतात. ही संख्या रेषा आहे. संख्या रेषेवरच्या संख्या आहेत. याचाच उपयोग आपल्याला नंतर आलेखामध्ये कार्तेशियन निर्देशक पद्धत स्थापन करताना होतो. कार्तेशियन निर्देशक पद्धतीमध्ये 2 संख्या रेषा असतात एकमेकींना काटकोनात छेदणाऱ्या. आडव्या संख्या रेषेला आपण एक्स अक्ष म्हणतो आणि उभ्या संख्या रेषेला वाय अक्ष म्हणतो. तिथे या संख्या रेषांमध्ये पूर्णांक संख्यांचा संदर्भ येतो. त्याच्यामुळे हे लक्षात ठेवायचं. पुढे आहे परिमेय संख्या, रॅशनल नंबर्स. तर इथे पी हा कोणताही पूर्णांक असेल. कोणताही पूर्णांक म्हणजे ऋण पूर्णांक असेल, 0 असेल किंवा धन पूर्णांकापैकी कोणताही असेल. आणि क्यू हा 0 सोडून इतर पूर्णांक असेल. म्हणजे क्यू हा 0 नसला पाहिजे. मग तो ऋण असला तरी चालेल, धन असला तरी चालेल. मग पी छेद क्यू हे जे गुणोत्तर आहे त्याला परिमेय संख्या असं म्हणतात. या परिमेय संख्यांचं दशांश रूप अखंड आवर्ती असतं. आता आपण काही उदाहरणं पाहू, त्याच्यावरून याचा अर्थ समजेल. आता इथे पी छेद क्यू स्वरूपात आपण गुणोत्तर लिहिलेले. पी म्हणजे अंशातला पूर्णांक. हा कुठलाही पूर्णांक असेल. ऋण 0 धन, हा धन पूर्णांक आहे. छेदामध्ये जो पूर्णांक आहे हा 0 सोडून, म्हणजे इथे 0 नाही आहे, 3 आहेत, म्हणून ही परिमेय संख्या आहे. इथे सुद्धा अंशातला पूर्णांक कोणताही आहे, छेदामध्ये धन पूर्णांक आहे, 0 नाही. याचा अर्थ ही सुद्धा परिमेय संख्या आहे. छेदात 0 नसला पाहिजे.
इथे आपण वेगळं उदाहरण घेऊ. 0 अंशामध्ये कुठलाही पूर्णांक असला तरी चालतो, पण छेदामध्ये 0 नाही म्हणजे ही सुद्धा परिमेय संख्या आहे. आता इथे ऋण 15 घेतला आपण. इथे आपल्याला गुणोत्तर दिसत नाहीये म्हणजे याच्यात छेदात काहीच नाही, याचा अर्थ 1 आहे. पूर्णांक संख्येच्या छेदस्थानी 1 असतो. इथे अंशामध्ये 0 सोडून इतर पूर्णांक आहे. 0 असला तरी चालतं, पण छेदामध्ये 0 नकोय. इथे 1 आहे पूर्णांक, म्हणून ही सुद्धा परिमेय संख्या आहे. पण या उदाहरणामध्ये इथे छेदामध्ये 0 आहे. छेदात 0 नसला पाहिजे तर आपण तिला परिमेय संख्या म्हणतो, म्हणून ही परिमेय संख्या नाही. आता आपण याचा अर्थ पाहू. दशांश रूप, अखंड आणि आवर्ती. याचा अर्थ काय होतो ते पाहू. इथे आता या 5 ला आपण 3 ने भाग देऊन पाहू. भागाकार येतो तुम्हाला सगळ्यांना. पहा, या 5 ला 3 ने भाग देऊ. 3 1 3. 5 मधून 3 गेले, 2 उरले, दशांश 0. 3 सख 18. पुन्हा 20 मधून 18 गेले, 2 उरले, परत 0. पुन्हा 3 सख 18. पुन्हा इथे 2 उरले, पुन्हा 0 घेतले. आता प्रत्येक वेळेस बाकी 30 येत राहणार, म्हणजे इथे प्रत्येक वेळेस दशांशानंतर 6 6 6 हे कायम येत राहणार आहे, सतत येत राहणार आहे, कुठेही संपणार नाही. म्हणून त्याला म्हणायचं अखंड. हे या परिमेय संख्येचं दशांश रूप आहे. 1.6666 जे येत राहतील सारखे ते अखंड आहे. हे दशांश रूप म्हणायचं याला. ही परिमेय संख्या, तिचं दशांश रूप हे अखंड आहे. आवर्ती आहे. आता आवर्ती म्हणजे काय, तर एखादा अंक पुन्हा पुन्हा येणं. हे 6 6 6 6 सारखे सारखे येत राहणार, अखंड. त्यामुळे याला म्हणायचं, या दशांश रूपाला म्हणायचं अखंड आवर्ती. इथे सुद्धा 9/2 जे आहे यालाही आपण भाग देऊन पाहू. या 9 ला 2 ने भाग देऊ. 2 8. 9 मधून 8 गेले, 1 उरला, ते दशांश घेतला 0. 2 पंचे 10. 10तून 10 गेले 0. आता इथे आपल्याला याचं दशांश रूप मिळालंय. 9/2चं दशांश रूप मिळालं आहे 4.5. आता हे अखंड आहे का, याला आपल्याला अखंड करता येतं. 0 0 0 0. पुढे किती लिहू शकतो आपण 0. आता इथे सुद्धा हे वरचं जे दशांश रूप आलं होतं 1.6666. तर इथे आपण हे थोडक्यात कसं लिहितो, 1.6 आणि त्याच्या डोक्यावरती टिंब. इथे सुद्धा 4.5 नंतर 0 लिहायचे आणि डोक्यावरती टिंब. याला म्हणायचं अखंड आवर्ती दशांश रूप. काही वेळा काय होतं, भागाकारामध्ये दशांश रूपात 0.7321, पुन्हा 7321, पुन्हा 7321 हे असा एखाद्या अंकांचा विशिष्ट गट पुन्हा पुन्हा येत राहतो. मग हे चिन्ह कुठलं वापरतात, मग याला पूर्ण सारखं लिहायचं का, ते तर नाही. मग इथे असं दाखवलं जातं 0.7321. जो गट पुन्हा पुन्हा येतोय तो लिहायचा आणि त्याच्या डोक्यावरती अशी आडवी रेष मारायची. हे जे आहे, हे आणि हे दोन्ही आहेत अखंड आवर्ती दशांश रूप. तर परिमेय संख्या अखंड आवर्ती दशांश रूपात लिहिता येतात. पुढचा प्रकार आहे अपरिमेय संख्या. ज्या परिमेय नाहीत त्या अपरिमेय संख्या. आता आपण पाहिलं की हा पूर्णांक सुद्धा परिमेय संख्यांमध्ये येतो. ऋण 15 असतील, 17 असतील, 20 असतील, 1 लाख असतील, कारण त्यांच्या छेदामध्ये एक पूर्णांक आहे, 0 नाही. मग ज्या परिमेय नाहीत त्या अपरिमेय संख्या. यांचं काय वैशिष्ट्य आहे, तर यांचा दशांश रूप जे आहे हे अखंड असतं. अखंड असतं म्हणजे असं पॉइंट म्हणजे अनंतपर्यंत तीच संख्या येत राहते, पण आवर्ती नसते. आता आवर्ती नाही म्हणजे इथे एखादा अंक किंवा अंकांचा गट हा पुन्हा पुन्हा येत नाही, त्याची आवर्तनं नाहीत, हे लक्षात ठेवायचं. त्यांना म्हणायचं अपरिमेय संख्या.
की ज्यांचं दशांश रूप अखंड असतं पण आवर्ती नसतं. मग कोणत्या येतील? तर वर्गमुळातल्या अशा संख्या की ज्या पूर्ण वर्ग नाहीत त्या संख्यांचं वर्गमूळ या अपरिमेय संख्या असतात. जी संख्या कुठल्याही संख्येचा घन नाही तिचं घनमूळ तिसरं मूळ, घनमुळात 3 वर्गमुळात 5 या अपरिमेय संख्या आहेत. आणि एक पक्क लक्षात ठेवायचं की या ज्या अपरिमेय संख्या आहेत या कधीही अशा गुणोत्तराच्या रूपात दाखवल्या जात नाहीत. दोन संख्यांच्या गुणोत्तराच्या रूपात दाखवल्या जात नाहीत. त्यांचं दशांश रूपच दिलेलं असतं किंवा एक तर त्या अशा स्वरूपात लिहिलेल्या असतात. या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाय जे आपण वर्तुळाच्या परिघामध्ये वापरतो स्थिरांक पाय त्याची किंमत 22.7 किंवा 22/7 किंवा 4.13 यांच्या बाबतीत माहिती घेणार आहोत की त्यापैकी कोण परिमेय आहे कोण अपरिमेय आहे. त्यासाठी हा अर्थ जर तुम्हाला माहीत असेल दोन्हीचा परिमेय आणि अपरिमेयचा ते समजायला सोपं जाईल. त्याच्याबद्दलची माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये आहे, पाय चिन्हाबद्दलची माहिती. आता यानंतरचा संख्यांचा प्रकार पाहू. वास्तव संख्या. आता वास्तव संख्या म्हणजे अशा संख्यांचा समूह संच की ज्यामध्ये वरील सर्व प्रकारच्या संख्या येतात. नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, परिमेय संख्या, अपरिमेय संख्या या सगळ्यांना मिळून वास्तव संख्या असं म्हणतात. जे एखादी कुठली संख्या लिहिली की ती वास्तव संख्या असते. आता आपण एका कृतीतून त्या संख्या कुठल्या प्रकारच्या आहेत ते ओळखायला शिकायचं आहे. आता जो काही आपण याच्यात अभ्यास केला या व्हिडिओमध्ये त्याच्यासाठी एक कृती करू. आता या कृतीमध्ये इथे काही संख्या आहेत. या दिलेल्या संख्या यापैकी कुठल्या प्रकारची आहे तिथे आपल्याला टिक मार्क करायचा आहे. आता इथे पहिली आहे -3. मग ही नैसर्गिक संख्या आहे का? नैसर्गिक संख्या 1 पासून सुरू होतात म्हणजे ही नैसर्गिक संख्या नाही. ही पूर्ण संख्या आहे का? पूर्ण संख्या 0 पासून सुरू होतात. ही 0 पेक्षा लहान आहे आधीची संख्या आहे म्हणजे ही पूर्ण संख्या सुद्धा नाही. मग ही पूर्णांक संख्या आहे. त्याच्यानंतर परिमेय संख्या आहे का? हो, कारण ही -3/1 म्हणजे p/q स्वरूपात लिहिता येते म्हणून ही परिमेय संख्या आहे. मग ही परिमेय आहे म्हणजे अपरिमेय नाही आणि वास्तव संख्या आहे. अशा रीतीने या संख्यांचं करायचं. या संख्या एकदा लिहून घ्यायच्या वहीवर आणि नंतर इकडे नैसर्गिक, पूर्ण, पूर्णांक आणि टिकमार्क फुली करायचं. आता इथे शून्याच्या बाबतीत पाहू आपण. 0 ही नैसर्गिक संख्या आहे का? नाही. 1 पासून सुरू होतात नैसर्गिक संख्या. 0 ही पूर्ण संख्या आहे. 0 हा पूर्णांक आहे ऋण आणि धनाच्या मधला. त्यानंतर 0/1 लिहिता येतो आपल्याला p/q स्वरूपात म्हणून ती परिमेय आहे. 0 परिमेय आहे म्हणून अपरिमेय नाही, वास्तव संख्या आहे. आता इथे वर्गमुळात 3. 3 ही पूर्ण वर्ग संख्या नाही. आता ही नैसर्गिक संख्या नाही, पूर्ण संख्या नाही, पूर्णांकही नाही, परिमेय संख्या नाही. मग ती अपरिमेय संख्या आहे आणि वास्तव संख्या आहे. आता इथे चूक होऊ शकते. इथे आहेत वर्गमुळात 16. 16 ही पूर्ण वर्ग संख्या आहे. तो 4चा वर्ग आहे. याचाच अर्थ वर्गमुळात 16 म्हणजे 4 झाले. मग हे 4 आणि 5 हे सारखेच प्रकार झाले संख्यांचे. मग 4 म्हणजे ही नैसर्गिक संख्या आहे, पूर्ण संख्या आहे 0 पासून पुढे, पूर्णांक आहे तो धनपूर्णांक, ती परिमेय संख्या सुद्धा आहे 4/1 लिहिता येत आपल्याला, ती अपरिमेय नाही आणि वास्तव आहे. या अशा रीतीने तुम्ही कोणत्याही संख्या घेऊ शकता आणि मग त्या नैसर्गिक आहेत का, पूर्ण आहेत का, पूर्णांक आहेत का, परिमेय आहेत याबद्दल टिकमार्क करून ते कुठला प्रकार आहे ते ठरवू शकता. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाय, त्याचं दशांश रूप 3.14, त्याचं परिमेय रूप 22/7 याच्याबद्दल माहिती घेणार आहोत. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.